नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले परत एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे अपडेट? तर RTI माहिती ॲक्ट 2000 आपल्याला माहिती आहे 5 द्वारे माहिती मागवण्यात आली होती। काय मागवण्यात आली होती? तर डिसेंबर 2004 पर्यंत ठाणे, नागपूर, कोल्हापूर या वनवृत्तामध्ये वनरक्षकच्या किती जागा आहेत अशी माहिती मागवण्यात आलेली होती आणि ती वनवृत्तासहित माहिती द्यावी असा आपल्याकडे अर्ज केलेला होता। तर काय माहिती आलेली? त्यांनी सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्याला माहिती दिलेली आहे की कोणत्या विभागामध्ये किती जागा रिकाम्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये विद्यार्थी मित्रांनो टोटल 48 जागा रिकाम्या आहेत। तर गडचिरोलीमध्ये 217 जागा रिकाम्या आहेत। नागपूरमध्ये 57 जागा रिकाम्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर क्लिअर दिसत नसेल तर क्वालिटी वाढून घ्यायची आहे। आणि अमरावतीमध्ये विद्यार्थी बघा 267 जागा रिकाम्या आहेत। पुणे, धुळे, नाशिक विद्यार्थी मित्रांनो, असं जर वनरक्षकच्या जागा बघितल्या टोटल ग्रुप सीच्या, तर विद्यार्थी मित्रांनो टोटल जागा रिकाम्या आहेत 1358 जागा रिकाम्या आहेत। विठ्ठल मित्रांनो, जवळपास वनरक्षक 1358 जागा रिकाम्या आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती ही लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जमलंच तर आपली भरती फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होऊ शकते। वनरक्षकची भरती फेब्रुवारी मार्चमध्ये होऊ शकते। त्यामुळे आता वेळ न वाया घालता आपल्याला तयारीला लागायचं आहे। त्या अनुषंगाने आपलं मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, आपलं GK, मॅथ रिजनिंग आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे। त्यामुळे आता शांत बसण्यात वेळ वाया घालू नका। भरती आलेली आहे, नाहीतर नेहमीसारखं भरती येते, आपण भरती आल्याच्या नंतर अभ्यासाला लागतो, भरती येते आणि निघून जाते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वाया घालवता आता आपल्याला भरतीला तयारी सुरू करायची। विद्यार्थी मित्रांनो, 1358 जागा आहेत। त्यामुळे 1358 जागाची भरती फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येऊ शकते। त्यामुळे आता वेळ न वाया घालवता आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाकडे लागायचं आहे। त्यातल्यात विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आलेली आहे। तर काय अपडेट आलेली आहे? तर आपले हे राजकुमार वटकर, कोण अप्पर पोलीस महासंचालक, यांनी काय म्हटलं आहे? राज्यात यापूर्वी 2 पोलीस भरती पार पडलेली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल। त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी-फेब्रुवारीत भरती संदर्भात निर्णय होईल। आता मागील भरतीचा नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता बघतोय आपण 11 किंवा 12 जानेवारीला मुंबई पोलीसची भरती होणार आहे। त्याच्यानंतर त्यांना म्हणजे पेपर होईल, त्याच्यानंतर त्यांना सुद्धा ट्रेनिंगला पाठवलं जाईल। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात सुद्धा महत्त्वाचे जानेवारी-फेब्रुवारी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये सुद्धा आपली पोलीस भरतीची होऊ शकते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती आणि वनरक्षकचे हे 2 मोठे चान्स आपल्याला परत एकदा भेटत आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसुद्धा आपल्याला माहिती आहे जवळपास 9000+ पोलीस भरती येणार आहे। वाढले तर तसं विचार केला तर 33,000+ जागा रिकाम्या आहेत। त्याच्यामुळं आणि अजून जागेची माहिती मागवणी चालू आहे। त्यामुळं येणारी भरतीसुद्धा पोलीस भरती ही मोठीच असू शकते। पण आपण सध्या तरी आता 9000+ पकडून चालायचं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ न वाया घालवता तयारीला लागायचं आहे। 2 भरती आपल्या हातात, एक वनरक्षकसुद्धा येणार आहे आणि पोलीस भरतीसुद्धा येणार आहे। त्यामुळे वेळ वाया न घालवता कोणत्याही गोष्टीला विचार न करता अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपलं कंटिन्यू ग्राउंड वगैरे चालू ठेवायचं आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे वनरक्षकवाल्यांनी जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आपले ते वनरक्षकसुद्धा करतात, त्यांनी इंग्लिशची तयारी आत्तापासून चालू ठेवायची, म्हणजे वेळेवर प्रॉब्लेम यायला नको। नाही तर आपल्या पोलीस भरती मुलांची इंग्लिशचे थोडे प्रॉब्लेम असतात। त्यामुळे सध्या इंग्लिश पण थोडा लक्ष देत चला आणि TCS पॅटर्ननुसार क्वेश्चन सोडवत चला। तसे विद्यार्थी मित्रांनो, मराठीची आपण तलाठीचे झालेले क्वेश्चन पेपर, वनरक्षक झालेले क्वेश्चन पेपर TCS पॅटर्ननुसार ते तर घेतोयच। ज्यांना ते लेक्चर करायचे असेल त्यांना तिथे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले लेक्चर सिरीज डेली चालूच आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, भरती आली की लगेच आपण अपडेट देत राहू। अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये। थँक्यू।